केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या ताडकळस या आमच्या शाळेमध्ये नारळाच्या झाडांच्या लागवडीनंतर शाळेचं सुशोभीकरण करून शाळेच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम आमचे सर्व शिक्षक विद्यार्थिनी करत आहेत। शाळेतील अंशकालीन निदेशक कला शिक्षक असलेले बजरंग सिंगारे सर आणि कार्यानुभव या विषयाचे शिक्षक श्री ज्ञानोबा आंबोरे हे या ठिकाणी प्रत्यक्ष कामामधून कार्यानुभवच्या तासिका या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी घेत आहेत। बागकाम, झाडांना आळे करणं, पाणी घालणं, परसबाग या सर्व गोष्टी कार्यानुभव या विषयाअंतर्गत येतात। नुकतीच या सर्व शिक्षकांची नेमणूक आमच्या शालेय व्यवस्थापन समितीनं केलेली आहे आणि हे सर्व शिक्षकसुद्धा आमच्यासोबत अंग झाडून कामाला लागलेले आहेत। त्यांच्यासोबत क्रीडा शिक्षक श्री प्रकाश माटे हे सुद्धा आहेत। सध्या नारळाच्या झाडांना आपण बघत आहोत लाकडं बांधून त्यांना मजबूत असा आधार आम्ही दिलेला आहे, जेणेकरून वानरांचा त्रास होणार नाही। झाडं लावल्याबरोबर वानरांनी आमच्या झाडांच्या फांद्या तोडल्या, झाडं वाकवली होती, म्हणून असा मजबूत आधार खूप मोठी मोठी लाकडं निलगिरीची लावून या झाडांना भक्कम आधार दिलेला आहे। आणि आता ही झाडं अतिशय डौलान दिमागदार पणे आपल्याला उभी असलेली दिसत आहेत। आमच्या विद्यार्थिनीसुद्धा या सर्व गोष्टींचा अनुभव प्रत्यक्ष कृतीमधून घेत आहेत। सर्व विटा लावल्यानंतर झाडांना आळी केली आहेत। या सर्व झाडांना पाणी देऊन उद्या आम्ही या विटांना सुंदर अशा पद्धतीचा रंग देणार आहोत, जेणेकरून शाळेच्या सौंदर्यात आणखी भर पडेल। आमचे कला शिक्षक श्री बजरंग सिंगारे सर झाडांना पाणी देण्याचं काम करत आहेत। विद्यार्थिनींना फक्त पुस्तकी शिक्षण नाही तर जीवन शिक्षण मिळालं पाहिजे, कृतीमधून त्यांना शिकायला मिळालं पाहिजे, काही गोष्टी त्यांना स्वतःहून करून पाहता आल्या पाहिजे। यासाठी हे सर्व नियोजन आमचे सर्व शिक्षक आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत। प्रत्यक्ष झाडं कशी लावायची, खड्डे किती खोदले पाहिजे, त्यासाठी नारळाच्या झाडांना खाली वाळू टाकली पाहिजे, त्यासोबतच बुरशीनाशकसुद्धा दिलं पाहिजे। अशा सर्व गोष्टी आम्ही ह्या झाडांच्या लागवडीतून विद्यार्थ्यांना शिकवलेले आहेत। पाण्याचा वापर कसा करायचा, पाणी कोणत्या पद्धतीने दिलं पाहिजे, हे सर्व आम्ही शिकत आहोत। वर्गात बस